नमस्कार मित्रांनो, मी कोकणी योगेश राहुल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. शुभ सकाळ मित्रांनो. आज थंडी पण भरपूर पडलेली. आज असा दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या कुटुंबास दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दत्त जयंती तुम्हाला सुखदायी, समृद्धदायी, आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज कोकणात देखील दत्त जयंतीचे खूप मोठे कार्यक्रम असतात, तर मी तुमचा थोडक्यात दाखवतो प्रयत्न करीन. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्याने लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करू विसरू नका. हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. दत्त जयंतीचा आनंद घ्या. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी आम्ही कुडाळ येथील माडाच्या वाडीमध्ये गावडे मंदिरामध्ये आलेलो असो. तिथे दत्त जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. आता आम्ही बाहेर गावडे मंदिरकडे गेलो आणि बाहेर मस्त दोन घोडे आमच्याकडे दिसले. ते घोडे मस्त होते, अक्षरशः खरे असं असे वाटत होते. तर आता आम्ही आतमध्ये गेलो. आतमधचं व्ह्यू तुमचं असं असं आणि वातावरण पण इथला थंडगार असा, कारण आजूबाजूत खूप झाडं असल्यामुळे हवा अशी थंडगार असा आणि पण थंडीचे पण दिवस असत. तर त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊया. तर दुकानं पण इथे खूप जास्त इलेली असत. आता चप्पल काढून आतमध्ये जाऊयात. चप्पल काढूची पण व्यवस्था छान केलेली असा. आतमध्ये जाताना हे सर बाहेर हातपाय धुवूची सोय केलेली असा. तर येणाऱ्या सर्वांनी हातपाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे असं तिथे बोर्डच लिहिलेला होता. बरं आता हातपाय तर धुवून झालेले असतात आणि आता आम्ही देवळाच्या दिशेने निघतो. असा गावडोबा मंदिरात मचून दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम चालू आहेत. आतमध्ये गेल्याच्यानंतर भजन बघू मिळाला. भजन चालू होता. देवावर गर्दी पण जास्त होती. चला मग आता आतमध्ये जाऊन बघूया, दर्शन घेऊया. गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊकच नाही, बाहेरसूनच पाया पडले. आणि परत इथे सत्यनारायणाची पूजा वगैरे होती. सत्यनारायणाच्या पूजेत पाया पडले. इथे भजन पण चालू होतं व आलेले भाविक सगळे भजन ऐकत बसलेले होते. आणि चला तर आम्ही सत्यनारायण चित्रपूजक पाया पाडून झाला. आता तीर्थप्रसाद घेऊया. तर मंडळी हा असा सत्यनारायण पूजेचा प्रसाद. तर देवाचं दर्शन वगैरे घेऊन झालेला असा. आणि हा इथे कुंड असा. त्या कुंड माग वाटतं पाण्यासाठीच असतात. आता मागं वाटतं 12 महिने पाणी असतं त्या आतमध्ये. तर चला मग आता आपण जाऊयात. दर्शन वगैरे तर झालेलं असा. आता आमचं चप्पल बघूयात कुठे आहे ते. चप्पल तर आमचा दिसला, सुटून तर मिळाला होता, तरी पण शोधून काढलं आणि चप्पल घातलं. तर आता हे व्ह्यू बघ.
थोडासा शूट करून मिळाला तर तुम्ही बघा, दर्शन घ्या. धन्यो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची